सॉरी, मला ना असं काम करताना गाणं गुणगुणण्याची सवय आहे. उत्तम तुम्ही गाणं गातात, उत्तम. आणि प्लीज, म्हणजे ही सवय खूप चांगली, याला म्युझिक थेरपी म्हणतात. हो, थेरपी म्हणतात, म्युझिक थेरपी. याच्यामुळे कामाची एफिशियन्सी वाढते. काय गाताय तुम्ही? हो, मी तर म्हणतो तुम्ही गाणं गा. काम करता करता गाणं गा. गा गा मॅम. आणि पूर्ण गाणं म्हणा यावेळेस. हो, नॉन स्टॉप गाणं गा, एकदम कम्प्लीट करून टाका. प्लीज. बर. नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके आए, ऐसे में भला मोहे गरबा लगा ले. नैनों में बदरा छाए, मदिरा में डूबी अखिया, चंचल है दोनों सखिया, चलती रहेगी तो है पलकों की प्यारी पखिया, शर्मा के देगी तो है मदिरा के प्याले. नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके आए, ऐसे में बना मोहे गरबा लगा ले. नैनों में बदरा छाए. सुंदर, अप्रतिम. मस्त मस्त मॅम, खूप सुंदर. खूप. आलं का ते माझं बाळ? अभ्यास झाला? नाही ग आई, मला टेबल येत नाही आणि सॉंग पण येत नाही. बघू, कुठचं टेबल येत नाहीये तुला? दाखव मला. 9 वाला. मॅम हे तुमच्यासाठी. काय ग मॅडी? बघू जरा जवळ मॅमच्या, मी फोटो काढते. ओके, रेडी? स्माइल प्लीज. अहो किती वेळा मुलीचं काम चाललंय, तिने काही खाल्लं पण नाहीये केव्हापासून. केव्हाची काम करते बिचारी. तू जेव्हा कामात असतेस ना तेव्हा आम्हाला हेच प्रश्न पडतात. असं नाही हो, पण तिला कामाची सवय नाही ना एवढी, म्हणून म्हटलं. आता दिलीस ना तिला जबाबदारी, मग तिला तिच्या पद्धतीने तिच्या स्पीडने काम करू दे ना. तरी मला वाटतं मी जाऊ का, जरा मदत करू का तिला, म्हणजे बरं होईल ना. तुझ्याशी ना हा विषय बोलायलाच नको होता मी. तू बस बरं इथे शांतपणे. अरे वा, झालं का? आवरलं सगळं काम? हो आई, सगळी कामं झाली आणि बबडूचा सगळा अभ्यास पण झाला. अरे वा बाबा, आम्ही खूप मजा केली. काय बबडू? हो आजू, माझा फ्रेंड खूप हुशार आहे. तिने अगदी पटापट मला टेबल शिकवले. आई, आपण गाणी म्हणतो ना तशी अनुराग टेबल्स म्हणत होते.
आणि प्रत्येक वेळेला उत्तर अगदी करेक्ट. अरे अनुराग आहेच हुशार. माझा फ्रेंड खूप फनी आहे. आई मला अनुराग खूप आवडतो. बबडू, उद्याची स्कूल बॅग भरूया आपण, म्हणजे उद्या आपल्याला घाई नाही होणार. हा, या 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 या. ए लवकर या, मी जेवण वाढतोय. हो बाबा. किती दिवसांनी शुभ्रा अशी मनमोकळेपणाने हसत आणि बोलत होती ना. शुभ्राला असा आनंदात बघून खूप बरं वाटलं. शुभ्राच्या या आनंदाच्या मागे अनुराग तर नसेल. मॅडी, मॅडी अशी का बघतेस? घरामध्ये कोणी नाहीये ना आता. नाही, बबडूला सोडायला गेलेत आई बाबा. काय झालं? तुम्ही एकट्याच आहात का? हो. अगं, तुला तुला पाणी देऊ का? नको, पाणी नकोय मॅम. मी श्वास रोखून ठेवला होता तो आता सोडला. मॅम मला तुमच्याशी खूप पर्सनल बोलायचंय, खूप इम्पॉर्टंट बोलायचंय मॅम. हो हो, बोल ना मग, बोल ना मग. मॅम काल सॉरी मॅम, माझ्याबद्दल काय म्हणत होते आठवतंय ना तुम्हाला? काय काय म्हणाल्या? मला नाही आठवत आहे. मॅम असं काय करता तुम्ही? माझं ते लग्न माझं. हा हा, अच्छा, ते त्याचं काय? नाही मॅम, मला सॉरी मॅमचं म्हणणं पटलंय. म्हणजे मॅम माझ्या लग्नाला ऑलरेडी किती लेट झालाय. लग्न नव्हतंच मी म्हातारी येऊन जाईल मॅम. मी म्हातारी जाईल तर माझ्याशी लग्न कोण करणार? लग्न नव्हतं. मॅडी मॅडी, असं काही होणार नाहीये, असं काही होणार नाहीये. शांत हो बरं. काय झालंय? मॅम होईल ना माझं लग्न? सिरियसली ना? तुझं नक्की लग्न होणार. थँक गॉड मॅम. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझं सिक्रेट. मला माहिती. मॅम मी आता असं ठरवलंय की अनुरागला सांगणार आहे की ते मला खूप आवडतात म्हणून. मग मी एक सुचवू का? तू ना अनुरागना आजच सांगून टाक. आज ऐक ऐक, असं करूया, मी त्यांना फोन करून बोलवते भेटायला आणि मग तिथे तू त्यांना सरप्राईज दे. मॅम पण मी अशी कशी त्यांना प्रपोज करूया? काय करू मी? तुम्ही मॅडी, तुमची साडी घालू का? साडी हे सगळं नंतर ठरवायचं. आधी त्यांना फोन तर करू दे, अवेलेबल आहेत का ते बघू. करा, फोन करा पटकन. कुठे गेला माझा फोन? मॅम असं काय तुम्ही कुठे ठेवता फोन? मॅम किती इम्पॉर्टंट. मॅम फोन सापडला. हो करा करा लगेच. सावकाश. अनुराग सापडला. हो दिसतंय. तुमच्या ह्या मैत्रिणीपासनं तुमची कधीच सुटका नाही होणार. तुम्ही जिथे जाल ना तिथनं शोधून काढीन तुम्हाला. अनुराग फोन वाजतो बघ तुझा. थांब. हॅलो, हाय शुभ्रा, कशी आहेस? हा आजी, मी बरी आहे. अनुराग आहेत का? अनुराग हो आहे ना. थांब शुभ्रा, देते तुझ्या मित्राला फोन, नाही तर वाईट वाटेल त्याला. वाईट वाटेल काय? हा बोला शुभ्राजी. हा अनुराग, 1 तासाने मला भेटायला घरी या. आपलं काम झालं. थँक्यू मॅम. चला मग आता वेळ कमी आपल्याकडे. मग तुमची साडी. अगं हो मॅडी मॅडी. काय रे, काय झालं? काय बोलली ती? त्यांनी 1 तासाने मला घरी बोलवलंय भेटायला, आणि आवाज पण नेहमीप्रमाणे नव्हता. जरा त्यांना माझ्या मनातलं कळलं नसेल ना, त्यामुळे चिडून मैत्री वगैरे संपवणार नाहीत ना त्या. अरे शांत हो, रिलॅक्स. असं काही निगेटिव्ह विचार करू नकोस तू. हं, जा जाऊन भेट तिला. काय म्हणते ते ऐकून तर घे. बोल तिच्याशी. कदाचित काहीतरी वेगळंच असेल. अरे तू असा डायरेक्ट कन्क्लुजनला पोचू नकोस. ओके, भेट तिला. शुभ्राजी,
मॅडी हा कसला गेटअप आहे तुझा? आणि शुभ्राजी कुठे आहेत? शुभ्राजी ऍक्च्युली अनुराग, म्हणजे शुभ्राजींना तुमच्याशी बोलायचं नव्हतं, मला तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून शुभ्रा मॅमनी तुम्हाला कॉल करून इकडे बोलवून घेतलं. बर, काय बोलायचंय? सांगते. अनुराग, हा माझं नाव अनुराग आहे, मला माहिती आहे मॅडी. पुढे बोल. अनुराग तुम्ही मला खूप आवडता. थांबा, आजच थांबा. थांबा, वेट वेट. लीनाजी? हाँ? नॉट लीनाजी. हाँ, आय लव अनुराग. अनुराग अनुराग आय लव अनुराग. माझ्याकडे तुमच्या दोघांचा एकच फोटो ना, म्हणून जरा कन्फ्युजन झालं. बट नॉट लीनाजी, अनुराग. मॅडी तू किती गोड आहेस, किती इनोसंट आहेस. थँक्यू. मी तुम्हाला खूप आवडते ना, मग चला आपण लग्न करूया. येस, तू मला खूप आवडतेस, पण आधी आपण जरा बोलूया. ये चला बोलूया. ये बस. थँक्यू. मॅडम तू खूप गोड आहेस, खूप इनोसंट आहेस. यू आर अ गुड सोल. अँड थँक्यू सो मच की तू मला इतकं स्पेशल समजतेस. माझा ऑनर आहे हा. अनुराग, म्हणजे तूही मला आवडतेस, पण तशा अर्थाने नाही ज्या अर्थाने तू विचार करतेस. माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, आणि मला तुला कुठल्याही आशेवर पण ठेवायचं नाहीये, कारण भविष्यातही तसं काही होऊ शकत नाही मॅडी. कारण मी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करतो. काय म्हणालात अनुराग? शुभ्राजी, तुम्ही अनुराग, तुम्हाला मी माझा चांगला मित्र मानत होते. माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट आजपर्यंत मी तुम्हाला सांगत आले, आणि तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवलीत माझ्यापासून. शुभ्राजी, मला काही ऐकायचं नाही. अनुरागला भेटून इतका वेळ झाला, अजून रडतीयस तू? हा, शांत हो, शांत हो. हे बघ, आता बबडूला घेऊन आई बाबा येतील, आणि आईने तुला रडताना बघितलं ना, त्या खूप चिडतील तुझ्यावर. अगं, त्याला आता दुसरी मुलगी आवडते, त्याला आपण काय करू शकतो सांग? नको नको. मॅडी अशी का रडतीये? शुभम, जा बाळा, तू वर जा, हातपाय धुवून कपडे बदलून ये. हा, मॅडी. मॅडी दाखव, काय झालं? का रडतेस तू? परिस्थिती गंभीर दिसते. मॅडी, तू का असे अश्रू ढाळते आहेस? मॅडी, काय झालं सांग ना. माझं नशीबच फुटकं, नशीबच फुटकं माझं. भाडी, आम्हाला तू काहीतरी सांगितलंस तर आम्हाला कळेल ना काय झालंय ते. माझ्या सोबत नेहमी असंच का होतं? पण तुझ्या सोबत काय असं कायम होतं मॅडी? मला जे कोणी आवडत असतं ना, त्यांना दुसरंच कोणीतरी आवडत असतं प्रत्येक वेळेला. मागच्याच पण एक मुलगा आवडत होता, मी त्याला सांगायला गेले तर त्याला दुसरीच कुठली तरी मुलगी आवडत होती. हो, आता पण अनुरागला सांगायला गेले की तो मला खूप आवडतो म्हणून,
पण त्याला दुसरीच कुठली तरी मुलगी आवडते. अनुरागला दुसरी मुलगी आवडते? मॅडी 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 मी काय म्हणतो, हे बघ तुझी आणि अनुरागची जोडी ना काय मजा नाही भाऊ. आणि त्याला दुसरी मुलगी आवडते तर आवडू दे ना, जाऊ दे. आपण तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा स्मार्ट, डॅशिंग, हँडसम मुलगा शोधूया. मॅडी, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय, पण नको ना ग मनाला लावून घेऊ एवढं. म्हणून आता ठरवलंय मी ना आता प्रेमातच पडणार नाही. हो. मी कोणाला काही विचारणारच नाही. आता लग्नच करणार आहे. त्याच्याशिवाय करणार नाही मी लग्न. मॅडी मॅडी थांब थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी छान खायला करतो. तरी थांबली नाही. शुभ्रा, अनुरागच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का? मला पण काहीच सांगितलं नाहीये त्याने. मी आलेच. ऐकलत ना मॅडी काय बोलली ते? हो ऐकलं ना. म्हणजे अनुरागला कोणीतरी दुसरीच मुलगी आवडते. तुमचा अंदाज चुकला. हा, तुम्ही म्हणालात त्यामुळे मी उगीच शुभ्रासाठी अनुराग बद्दल विचार करत बसले. घे बाळ, दूध पिऊन घे. आई तुझा फोन वाजतोय. वाजू दे, तू दूध पी. बबडू बबडू नाही उचलायचं. शुभ्राजी माझं ऐकून तर घ्या. हाय फ्रेंड. ओ हाय शुभम, कसा आहेस तू? मी मजेत. आता मी दूध पितोय. वा वा, दूध पिऊन तू स्ट्रॉंग होणार आहेस म्हणजे. व्हेरी गुड. हो. शुभम तिकडे आई आहे का रे? जरा आईला फोन देतोस? ओके. आई, मला कुणाशीही बोलायचं नाहीये. शुभम एक काम कर, फोन स्पीकरवर टाक. ओके. शुभम, आईला सॉरी सांग. सॉरी. सॉरी. मी आत्ताच सांगितलं की मला कुणाशीही काहीही बोलायचं नाहीये. का पण? शुभम आईला सांग की एवढा राग तब्येतीसाठी चांगला नाहीये आणि आपल्या स्वतःच्या मित्रांवर कधीच रागवू नये. हो का? मग मित्रांनी मुळात असं वागूच नाही. बबडू आईला सांग, मी सगळं एक्सप्लेन करू शकतो. बबडू, मला एक्सप्लेनेशनची काहीही गरज नाही. अरे यार, एवढं काय झालंय? बबडू, काही झालंच नाहीये ना, मग कॉल तरी कशाला करतायत? ओ नो, तुम्ही एकमेकांशी बोला, माझ्याशी बोलू नका. मला कंटाळा आलाय. बबडू. हॅलो 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 शुभ्राजी. बबडू इकडनं निघून गेलाय, पण तो ज्यांच्याशी बोलत होता त्यांना सांगते. ते जोपर्यंत मला त्या मुलीचं नाव सांगत नाही तोवर मी त्यांच्याशी बोलणार नाही. असावरी मी बरोबर होतो. माझा अंदाज कधीच चुकत नाही.